नमस्कार. मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात. आज काही असं फ्रेश नाही वाटत आहे मला, पण तरीही एक विषय बोलायचा होता तुमच्यासोबत. म्हटलं बोललाच पाहिजे. स्त्रियांच्या विषयी बोलताना मला राहवत नाही. आजच ड्राय केलेलं असल्यामुळे जरासं असं दिसतंय तुम्हाला. जस्ट आत्ता केस धुतलेले आहेत. खिचडी खतखत बोलणार आहे आज मूडच नव्हता, त्यामुळे खिचडी पण गिजगा गोळा झालेली आहे. होते अशी काही वेळेला. खिचडी हा प्रकार मन लावूनच करावा लागतो, आणि ते कधीपासून मन लावावं लागतं माहिती आहे का? आदल्या दिवशी साबुदाणा भिजवण्यापासून मन लावावं लागतं. दुसऱ्या दिवशी सर्व वस्तू व्यवस्थित घालाव्या लागतात त्याच्यात, पदार्थ, तेव्हा ती खिचडी छान होते. आजची खिचडी म्हणजे नुसता उकडलेला साबुदाणा झालेला आहे. बरंच प्रकार बिघडलेला आहे, पण असू दे, आता काय असेल ते असेल. उपवासाचा प्रकार असा आहे की तुम्ही आयत्या वेळेला काही करू शकत नाही, असलेलं टाकू पण शकत नाही. तर आज मी तुमच्याशी या विषयावर बोलणार आहे की एक प्रसंग घडला अलीकडच्या काळामध्ये, तो तुम्हाला सांगायला पाहिजे, महिलांना विशेषतः. उपवास असला तरी गोळ्या वगैरे घेत जा बरं का. गोळ्या चुकवायच्या नाहीत. उपवासाची गोळी म्हणायचं आणि घ्यायचं. नाहीतर बायका उपवासाला गोळ्या औषधं खात नाही, चुकीचं आहे हां ते. तर तुम्हाला एक सांगणार ते, अलीकडच्या काळातच एक घटना घडली आणि असं वाटलं की स्त्रिया कुठंच सुरक्षित नाही आहेत. घरात सुद्धा सुरक्षित नाही आहेत, अजिबात नाही आहेत घरात सुद्धा. आपण बऱ्याच वेळेला निरनिराळ्या व्हिडिओजमधनं बघत असतो. कोणी कोणी आपल्याला सांगत असतं की जेव्हा तुम्ही हॉटेलवर जाता, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही स्टे करणार असाल, किंवा समजा तुम्ही एखाद्या कपड्यांच्या दुकानात गेलात आणि त्या ठिकाणी जर का कपडे ट्राय करून बघणार असाल, तर तिथे बघितलं पाहिजे तुम्ही की वर कुठे कॅमेरा लावलेला आहे का, हे बघितलंच पाहिजे. कारण हल्ली कॅमेरे सेट केलेले असतात आणि नंतर त्या व्हिडिओचा गैरफायदा करून घेतात लोक. जीवन कुणाचं तरी उद्ध्वस्त होऊ शकतं. हे सगळं तर आपल्याला माहितीच आहे. आपल्याला वाटतं मी माझ्या फॅमिलीबरोबर तर आहे, कुठे हॉटेलवर गेलो, कुठेही गेलो तर पटकन आपण तिथल्या बाथरूम यूज करतो, कपडे बदलतो एखाद्या रूममध्ये. हे सगळंच खूप आजकाल प्रचंड म्हणजे प्रचंड रिस्की झालेलं आहे स्त्रियांच्यासाठी. कारण बरेच सारे आपण यूट्यूबला रील्स बघत असतो, निरनिराळ्या इन्स्टाला वगैरे रील्स बघतो, आपण निरनिराळ्या ठिकाणी रील्स बघतो. AI आलेलं आहे, टेक्नॉलॉजीज, सोशल मीडिया, ह्या सगळ्यांच्यामुळं कुणाचं मुंडकं नेऊन कुठं लावतील नेम नाही. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे एक घटना अशी घडली. म्हणजे झाला, बाहेरच्या ठिकाणी गेल्यावरती तुम्ही थोडीशी काळजी घेऊ शकता किंवा घेत पण असाल, पण जेव्हा तुम्ही घरात आहात तेव्हा तुम्ही किती काळजी घेता मला सांगा. किती काळजी घेता का तुम्ही काळजी? घरातल्या प्रत्येक रूम्समध्ये तुम्ही काळजी घेता का? टॉयलेट बाथरूममध्ये तुम्ही काळजी घेता का? दरवेळेला एव्हरी टाईम तुम्ही जेव्हा जाल तेव्हा बघता का तुम्ही? तुम्ही म्हणाल काहीतरी काय बोलता, आपल्या घरात आपण सुरक्षित आहोत. एक घटना घडली ते मी तुम्हाला सांगते, आणि ती एक टोळी आहे, त्यामुळे 2-3 प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत, त्या मी सगळ्याच या ठिकाणी सांगणार आहे. मुलं सगळीच चांगल्या घरातली आहेत, सुशिक्षित आहेत, चांगल्या आई वडील त्यांचे जॉब करतात, अशा ठिकाणच्या ही मुलं आहेत. तर
या मुलांनी हे उद्योग ही मुलं ही उद्योग करत आहेत. तर मी तुम्हाला एक सांगते की काय करतात मुलं. आपल्या घरात काही वेळेला कसं होतं, इलेक्ट्रिशियन, प्लंबर हे लोक सहज येतात. अगदी त्यांना आपण आतमध्ये सुद्धा त्यांना प्रवेश देतो घरामध्ये. ओळखीचे असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर का अनोळखी कोणी असेल तर मात्र यापुढे काळजी घ्या. बाथरूममध्ये म्हणजे तुम्ही म्हणाल की सगळेच लोक असे असतात का? सगळे लोक अशी नसतात. पण आजकाल बदललेलं हे जग आहे, जीवनशैली बदललेली आहे आणि त्यामुळे या अशा घटना घडत आहेत. एक घटना घडलेली तुम्हाला सांगते. तो मुलगा घरी आला, काहीतरी किरकोळ आपल्यामध्ये बाथरूममध्ये वगैरे फिटिंगचं वगैरे काम असतंच ना. तो आला, त्यानं ते फिटिंग वगैरे केलं. मुलं म्हणजे सॉफ्ट स्पीकिंग, स्वीट स्पीकिंग म्हणजे चांगलं गोड बोलणारा मुलगा. त्यामुळे आपण पटकन म्हणतो मला बल्बच लावून दे, हे करून दे, ते करून दे. गोड बोलणारी मुलं असतात ही तरुण मुलं काही वेळेला. तर तो मुलगा मग आपण त्या मुलाला चहा वगैरे पण सुद्धा करून देतो. बस म्हणतो आपण, चहा वगैरे घे. तर तसंच त्या मुलानं बाथरूममध्ये तुम्हाला माहिती आपल्या खूप साऱ्या बाटल्या असतात, सगळे बरंच सारा पसारा असतो. पसारा म्हणजे छान असतो सगळं, पण सगळं बरंच सारं असतं बाथरूममध्ये. तर त्या ठिकाणी एक बाथरूममध्येच त्यानं, आणि हल्ली कॅमेरे हे वेगवेगळ्या पद्धतीने विकायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे विकत मिळतात. तर त्यानं बऱ्याच साऱ्या ज्या बाटल्या असतात, शॅम्पूच्या बाटल्या असतात, व्हॅसलिनच्या बाटल्या असतात, तेलाच्या बाटल्या असतात, पुन्हा डिओ वगैरे ते सुद्धा बऱ्याच वेळेला बाथरूममध्येच सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात. साबण असतो, बरंच काय काय असतं. तर ह्याच्या मागे त्यानं ते छोटासा कॅमेरा लावला. झालं, तो गेला निघून. दुसऱ्या दिवशी तो मुलगा परत आला. तो म्हणला मी बाथरूममध्ये माझी एक वस्तू विसरलोय आणि ती मी घेतो. म्हणून तो पटकन आतमध्ये गेला, ती वस्तू त्यानं घेतली, तो निघून गेला. काय राहिलं होतं का? नाही, माझा स्क्रूड्रायव्हर राहिलाय, काय बघायला गेलो होतो? नाही, काही नव्हतं राहिलं. तो निघून गेला. ही एक घटना. नंतर आणि एक घटना अशी झाली की असाच मुलगा होता. तो घरात असं काम करायला म्हणून आला आणि घरात आजी होत्या. मग तो आजीना म्हणाला की मी जरा आतमध्ये जाऊन जरा टॉयलेटला जाऊन येऊ का, बाथरूमला जाऊन येऊ का? आजी म्हणल्या जा, जाऊन ये. मग त्यानंतर तो तिथं गेला. मग आजी म्हणल्या की अरे मी आता जरा आंघोळीला जाणार आहे. तो म्हणाला जावा ना, मी बसतो तोवर, मी बाहेर बसतो तोवर. तर आजी आंघोळीला गेले. आंघोळीला गेल्यानंतर खरं हे आजीच्या लक्षात यायची काही गरजच नव्हती, पण आजीनं तिथं बघितलं की तिला त्या कोपऱ्यामध्ये असं चौकोनी डब्बीसारखं काहीतरी दिसलं. तिला काही ते कळलं नाही. तिनं त्याच मुलाला विचारलं, अरे तू आत्ता बाथरूममध्ये गेला होतास, तुझं काहीतरी विसरलं एवढं. तो गेला, त्यानं ते घेतलं, निघून गेला. तो कॅमेरा होता. त्या आजींनी बोलता बोलता शेजारी पाजारी सांगितलं की असं असं झालं. बायकांच्या मनात काही राहत नाही. त्या आपल्या सहजच बोलायला गेल्या की हे असं आज प्रकरण घडलं. हे काही प्रकरण नव्हतं, ते सहज साधं बोलताना त्या बोलल्या. आणि त्यानंतर तिथं एक मुलगी बसली होती, तरुण मुलगी. ती म्हणली, आजी तुम्ही आंघोळीला गेल्यानंतर ती चौकोनी डब्बी तुम्हाला दिसली का आधी दिसली? तर आजी म्हणल्या नाही, आधी दिसली मला. मग ती म्हणली तुम्ही वाचलात म्हणजे काय? नाही म्हणली, आजकाल तसे कॅमेरे असतात आणि ते कॅमेरे
लावलेले असतात तिथं. आजींना असं वाटलं, अगं आम्ही तर आता एवढ्या म्हाताऱ्या आहोत, आमचं काय. तर तसं काय नाही आहे. ती मुलगी जरा पटकन बोलून गेली, म्हणजे असं काही नसतं. हल्ली ही मुलं असे व्हिडिओज घेतात, म्हणजे गोळा करतात आणि ते बाहेर विकतात म्हणे. हे व्हिडिओज विकतात म्हणे दुसऱ्याला, त्यांना पर व्हिडिओ पैसे मिळतात म्हणे. ती मुलगी पटकन बोलून गेली. सगळ्या बायका ऐकायला लागल्या. त्यात बोलता बोलता एका मुलीची आई व्यक्त झाली, रडायलाच लागली. काय झालं तुला रडायला? ती म्हटली, मागच्या महिन्यामध्ये आमच्या बाथरूममध्ये बाहेरच्या बाजूनी सेल्फी स्टिकला लावून कॅमेरा लावला होता. असाच चौकोनी डब्बीच लावली होती सेल्फी स्टिकला लावून, आणि लक्षात नाही आली ती. आणि त्यानंतर काहीतरी घटना अशा घडत गेल्या की ती म्हणली, आम्ही हे बाहेर कुणाला बोललो नाही, पुढे जेव्हा काय होईल तेव्हा बघूया म्हणून. पण तो सुद्धा कॅमेरा होता. ती म्हणली, आम्ही शेजारी पाजारी जरा सांगितलं. शेजारी पाजारी म्हणले, नका काय बोलू नका, उगाच कुणासमोर काय बोलायला जाऊ नका, त्याचा बबरा होईल, तुमचीच बदनामी होईल, पुढे मागे काय त्याच्यातनं उत्पन्न झालं तर बघूया. पण ती म्हणली की रोजच्या दिवसाला आमच्या मनात भीती आहे की त्यात काहीतरी रेकॉर्ड झालं असेल का. बाथरूम टॉयलेटमधल्या गोष्टी त्यामध्ये रेकॉर्ड झाल्या असतील का हे आम्हाला दिवस रात्र भीती वाटते. बाथरूममध्ये गेलो तरी 100 वेळा आम्ही असं इकडं तिकडं बघतो, बाहेरून काही चौकोनी डब्बी बिब्बी दिसते का, कोणी लावलं आहे का काही कॅमेरा वगैरे. आणि म्हणली अशी आम्ही दहशतीखाली राहिल्यासारखं राहतो म्हणली आमच्या घरामध्ये. भीती वाटते, कोणाचाही फोन येईल, कोणीतरी असा वेडावाकडा व्हिडिओ पाठवेल, ब्लॅकमेल करेल वगैरे वगैरे, सारखी भीती वाटते म्हणते. मला ह्या सर्व गोष्टी तुमच्याशी बोलाव्याशा वाटल्या की हे आत्ता खूप घडतंय, खूप घडतंय. आपण आपल्या घरामध्ये सुद्धा सेफ नाही. तरुण मुली, लहान मुली, म्हाताऱ्या बायका कुणीच सेफ नाही आहेत. स्वतःच्या बाथरूममध्ये, स्वतःच्या संडासमध्ये, स्वतःच्या बेडरूममध्ये, स्वतःच्या घरामध्ये कुठेच बायका हल्ली सेफ नाही. कारण हे कॅमेऱ्यांचे जे छोटे छोटे प्रकार आहेत त्यामुळं ज्यांच्या बाथरूमच्या खिडकी जी आहे ती बाहेरच्या बाजूला येते, रस्त्याच्या बाजूला, किंवा एखादा बोळ आहे त्या बोळाच्या बाजूला येते, त्यांनी तर विशेष काळजी घ्यायला पाहिजे. कारण बोळामधनं शक्यतो बोळात कोणी जात नाही, मोगोळ म्हणतात त्याला. म्हणजे अशी छोटीशी जागा आहे, त्या बाजूला काय घाणीत कोण जाणार ना, म्हणून कोणी शक्यतो जात नसतं. बाथरूम संडासची त्या बाजूला खिडकी असते, बऱ्याच वेळेला त्याच्या काचा फुटलेल्या असतात आणि तिथं मोगळात कोण जाणार, बोळात कोण जाणार, म्हणून त्यात काचांच्याकडे सुद्धा दुर्लक्ष असतं. बऱ्याच वेळेला खालच्या काचा फुटल्या तर वरच्या 2 खाली काढून ठेवलेल्या असतात, वरती एवढ्या उंच कोण बघणार आहे. पण आता तेही सेफ नाही. तुम्ही असं कागद, कापड असं पूर्ण ते त्या बाथरूमला लावणं फार आवश्यक आहे खिडक्यांना. तुमची ती खिडकी पहिल्या मजल्यावर असो, दुसऱ्या मजल्यावर असो, कारण कुठून कुठला कॅमेरा कोण टाकतील हल्ली काही सांगता येत नाही. त्यामुळे बाथरूम ह्या तर सेफ करा, जाळ्या लावा, त्याला आतून कागद लावा. दिवसा कोणीतरी बाहेर उभं राहिलेलं आतून सुद्धा दिसतं, पण रात्री जर का कोणी उभं राहिलं असेल तर अजिबात कळणार नाही, अजिबात कळणार नाही आतल्या व्यक्तीला. आणि त्यावेळेला आतली व्यक्ती लाईट लावून आत गेलेली असते. मग बाथरूमला जाऊ दे किंवा संडासला जाऊ दे, ती लाईट लावून गेलेली असते. कपडे बदलायला ती लाईट लावून गेलेली असते. आणि बाहेरच्या बाजूला कोणी असं काही सेट केलं असेल तर ते अजिबात आपल्याला कळणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की खरंच सेफ नाही आजकालच्या जगात. आणि आजचे हे व्हिडिओ, असे जे व्हिडिओ असतात ती मुलं बहुतेक असं देतात. तुम्ही बघताय ना हल्ली सेलिब्रिटींचे नवरे काही सापडलेले आहेत अशा ह्या भानगडीत. व्हिडिओज त्यांनी काढून विकलेले आहेत.
आणि ह्या व्हिडिओजना दुसऱ्यांचे चेहरेसुद्धा लावले जातात आणि त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. म्हणून तुम्हाला म्हटलं की मी शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न केला, फार डिटेलमध्ये मी गेले नाही. पण आपण जेव्हा घरामध्ये सुद्धा कपडे बदलतो, आतमध्ये जेव्हा प्रकाश असतो आणि बाहेर अंधार असतो, त्यावेळेला सुद्धा तुमच्या पडद्यांना, तुमच्या खिडक्यांना पडदे पाहिजेत. काचेतनं सावल्या हलतात, ते सुद्धा बाहेर उभं राहून बघणारी विकृत मनोवृत्ती एखादी बाहेर उभं राहून बघत असते. हे विसरू नका. आपल्याला वाटतं वय झालं, काय झालं, तरुण मुलींना पण आपण आपल्या लक्षात येत नाही, काही नाही, खिडकीवरती तर आहे, कशाला, काय एवढं मोठंसं कोण बघणार आहे, अंधार तर आहे, अंधार बाहेर आहे, आतमध्ये लाईट आहे. कोणीतरी एखादा बाहेरची व्यक्ती बाहेरच्या बिल्डिंगमधून असं दुर्बीण लावून बघत असेल, शूटिंग करत असेल, तुम्ही काय करू शकणार आहे? झूम करून शूटिंग करत असेल, तुम्ही काय करू शकणार आहे? त्यामुळे स्त्रिया या बाहेरही सेफ नाहीत. कुठे गेलात तर आपल्याला असं वाटत नाही, आपण कुठेतरी हॉटेलमध्ये गेलो किंवा कुठेतरी ड्रेस चेंज करून बघायचं असेल तर तेवढंच आपण बघायचं आहे असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही आहे. ते घरात पण आपण सेफ नाही आहे. घरातसुद्धा ही काळजी प्रचंड घ्यायला पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही कपडे बदलता तेव्हा तेव्हा बघितलं पाहिजे की खिडकी सेफ, म्हणजे पूर्ण व्यवस्थित बंद आहे ना, खिडकीला पडदा लावलेला आहे ना, अगदी व्यवस्थित बघायला पाहिजे. आणि हे फक्त बाहेरच्यांसाठीच नाही आहे, बाहेरून कोणतरी काहीतरी बघत असेल असं नाही, घरातसुद्धा आलेली व्यक्ती ही असलं काहीतरी करू शकते, हे विसरू नका. त्या व्यक्तीचं वय काही असू शकतो. म्हणजे आपल्याला वाटतं नाही काही नाही, ही ओळखीचीच आहे व्यक्ती, तर ती व्यक्तीसुद्धा असं काहीतरी करू शकते घरात. त्यामुळं स्त्रिया खरोखर कुठे सेफ नाही आहेत, मुली सेफ नाही आहेत, तरुण मुली सेफ नाही आहेत. आणि हल्ली हे जे AI वगैरे आलेत, यांनी हे चेहरे लावतात दुसरे, त्यामुळे काहीच सेफ नाही आहे. त्यामुळे जरी तुमच्या बाबतीमध्ये कधी अशी घटना घडली तर असं म्हणू नका की नको इज्जत जाईल, लोकांना समजेल, असा विचार न करता योग्य व्यक्तींच्यापर्यंत पोचा. आजूबाजूच्या लोकांना हे सर्व सांगा. त्या गावातल्या कोणी प्रमुख व्यक्ती असतात, त्या भागातल्या प्रमुख व्यक्ती असतात, त्यांना बोलवा, जेणेकरून जी गोष्ट घडली आहे त्याचा जो गुन्हेगार आहे तो सापडला पाहिजे. घाबरू नका, तो सापडला तर तो डूक धरेल वगैरे वगैरे. आणि या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये जर का तुम्हाला आणि पुढेही काही जावं लागलं, तक्रार करावी लागली, तरी घाबरू नका. कारण तुम्हाला असं वाटतं की तक्रार केली तर नाव येईल, येऊन होईल, ते होईल, लोकांना कळेल, कसं व्हायचं. तर असं होण्यापेक्षासुद्धा तुमची लूटमार व्हायची शक्यता आहे. तुमची मानसिक, शारीरिक, आर्थिक तुमची पिळवणूक व्हायची शक्यता आहे. तुम्हाला ब्लॅकमेल करायची शक्यता आहे कोणीतरी. त्यामुळे जरी तुमचा व्हिडिओ असेल, तुम्हाला कोणी फोन केला असेल, काही अशी घटना घडली असेल, तर ते असं 4 लोकांना सांगायलाही घाबरू नका आणि योग्य ठिकाणी जाऊन त्याची तक्रार नोंदवायलाही अजिबात घाबरू नका. होईल कदाचित थोडासा बबरा होईल, सगळ्या गोष्टी होतील, नाही असं नाही, पण त्यामुळे त्यातून पुढं होणारी कॉम्प्लिकेशन्स असतील ती तर नक्कीच वाचतील आणि इतरही लोक त्यामुळं सावध होतील.